नंबर 5 तर हातांची मुद्रा, डोळे बंद, कपाळाच्या मध्ये ठेवा. 3 वेळेस दीर्घ श्वास घेऊन उभा शरण ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्राः। कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शेषस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपात्मवृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्वर्गास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्ति तिक्षस्व भारत। यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते। नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः।
अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अछेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतः साणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्मामृतस्य च तस्मादपरिहार्येते न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम् अवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरतं मन्स्यन्ते त्वं महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम् अवाप्स्यसि एषा ते भीता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थः कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया प्रहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन
निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् यावनर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूमा ते संगस्त्व कर्मणि योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम् अवाप्स्यसि अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेषु अनविद्वन् सुखेषु विगतस्पृहा वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्राननभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति नाद्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत् मत्परः वशे हि यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। 62वां श्लोक। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् जायते कामः कामात् क्रोधो विजायते। ध्यायतो म्हणजे जेव्हा पुरुष विषयांचं चिंतन करतो, ध्यायतो विषयांचं जेव्हा चिंतन करतो, ध्यान करतो, पुंसः पुरुष म्हणजे फक्त पुल्लिंग नाही, स्त्रीलिंग पण, जे पण व्यक्ती आहे, तर तो जेव्हा विषयांचं ध्यान करतो, विषयांचं चिंतन करतो, तेव्हा संगः तेषु उपजायते, तर त्याच्यामध्ये आसक्ती पैदा होते। संघ म्हणजे आसक्ती, त्याच्या विषयांसोबत संघ होऊन जातो, मिळून जातो। संघ तेषु त्याच्यामध्ये संघ उपजायते उत्पन्न होतो, आसक्ती उत्पन्न होते। आणि संघात मग आसक्ती उत्पन्न झाल्यानंतर संघात आसक्ती पासून काय उत्पन्न होतं, संघात संजायते कामः, आसक्ती झाल्यावरती काम उत्पन्न होतो। संजायते इथं प्रत्येक ठिकाणी जायते असं येतं, फक्त उपसर्ग वेगळा आहे, पण सगळीकडे जायते मेन धातू, मूल धातू आहे। जायते म्हणजे उत्पन्न करणे। तर हे क्रमशः विषयांपासून क्रोधापर्यंत, नाशापर्यंत, बुद्धीच्या नाशापर्यंत समजवणार आहेत ह्या 2 श्लोकांमध्ये, ठीक। तर संघापासून, आसक्ती जन्मल्यापासून, आसक्तीपासून काम जन्मतं, आणि कामापासून कामात क्रोधो, इथं सगळ्यामध्ये पंचमी विभक्ती आहे, कामात पंचमी, संघात पंचमी, इथं विषयामध्ये पंचमी। तर कामात क्रोधो भी जायते,
अभिजायते, अभि उपसर्ग पूर्वक जायते धातू आहे, म्हणजे जन्म, उत्पन्न होणे. तर काम आल्यानंतर मग क्रोध पैदा होतो, एवढं सांगितलंय. इथं एक संधी आहे, विषयांपुंस हा शब्द जोडलाय, फक्त विषयांमध्ये न हलंत होता, अर्धा होता, तर तो फक्त प ला जोडून टाकला, विषयांपुंस. आणि संगह विसर्गला स झाला, त पुढं असताना. आणि तेषु उपजायते, तेषु मध्ये उकार होता आणि उचा उपजायतेचा उकार, उकार उकार मिळून दीर्घ उकार झाला, मोठा उकार झाला. ठीक आहे. बाकी शेवटच्या शब्दामध्ये कामात क्रोधो, क्रोध हा शब्द होता, विसर्गला ओकार झाला अ पुढं असताना, आणि अवग्रह चिन्हाच्या पाठीमागं सायलेंट झाला. ठीक. तर पाद आहे, पहिला पाद ध्यायतो विषयान पुंसः, पहिला पाद. दुसरा पाद संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः. ठीक आहे. तिसरा पाद संजायते, सम उपसर्ग पूर्वक जायते धातू आहे. कामात क्रोधो अभिजायते, क्रोधो भी जायते. तर उच्चारण घेऊयात. ध्यायतो विषयान पुंसः, ध्यायतो विषयान् पुंसः, संगस्तेषुपजायते, संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, संगात् संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. कामात् क्रोधो विजायते. सगळे सोबत. ध्यायतो विषयान् पुंसः, संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते. ध्यायतो विषयान् पुंसः, संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते. असं जसं इथं सिक्वेन्स मध्ये सांगितलं, तसं पुढच्या श्लोक मध्ये क्रोधापासून सिक्वेन्स मध्ये सांग. क्रोधात भवती, इथं पण पंचमी, क्रोधात पंचमी. भवती, भवतीचा अर्थ असतं होणे, है, पण इथं भवतीचा अर्थ आपण घेऊ उत्पन्न होणे, असं. तर क्रोध झाल्यावरती, क्रोधापासून उत्पन्न होतं संमोह, मनुष्य मोहित होऊन जातो त्या विषयांमध्ये, त्या क्रोधामध्ये मोहित होऊन जातो, त्याला काही कळत नाही, दिसत नाही, पुढचं काही दिसत नाही, की कोण कसं समोर, कोण कसं वागतंय. तो क्रोधामध्ये संमोहित झालेला आहे. आणि संमोहात पंचमी उत्पन्न, संमोहात स्मृती विभ्रम, स्मृतीचा भ्रंश होतो, स्मृती भ्रमित होऊन जाते, विचलित होऊन जाते. म्हणजे जी आपली स्मृती होती ती विचलित होऊन जाते, ती आठवत नाही आपल्याला काय आपण करणार आहे, काय बोलणार आहे, कसं वागणार आहे, ते आठवत नाही आपल्याला. स्मृतिभ्रंशात परत पंचमी, स्मृतिभ्रंश झाल्यावर, स्मृतिभ्रंश झाल्यानंतर बुद्धिनाश होतो, बुद्धीचा नाश होऊन जातो. आणि बुद्धिनाश झाल्यानंतर बुद्धिनाशात प्रणश्यती, स्वतःचा विनाश होऊन जातो. हे दोन श्लोकांमध्ये किती भारी सांगितलंय. संमोह म्हणजे मोहित होणं, जसं आपण बाळाला बघून मोहित होऊन जातो. त्याला कुठंतरी शाळेत जायचं असेल, म्हणजे बोर्डिंग स्कूलला टाकायचं असेल, तर आई खूप मोहित होती, कारण की आईने तेवढा जीव लावलेला आहे. ते मोहित होणं. एक बघा, एक संमोहन असतं, दुसऱ्याला कोणतरी स्वतःच्या वशमध्ये करतं, एक पेंडेंट वगैरे त्या प्रकाराने कोणतरी तुम्हाला वशमध्ये करता, आणि तो जसा बोलतो मग तुम्ही तसंच वागणार. तर संमोहन असा प्रकार आहे. सर अजून खोलून सांगतो. ठीक आहे. तर संधी एक पण नाहीये, फक्त शब्द जोडलेले आहेत, आणि त च्या ऐवजी प्रत्येक ठिकाणी द झालाय. क्रोधात त पाहिजे होता, म्हणजे त होता मूळ स्वरूपामध्ये, पण द झाला. क्रोधात भवती, संमोह पहिला पाद, संमोहात इथं तच आहे, संमोहात स्मृती विभ्रम दुसरा पाद, स्मृतिभ्रंशात इथं द झाला परत, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो तिसरा पाद, बुद्धिनाशात त आहे प पुढं असताना, बुद्धिनाशात प्रणश्यती चौथा पाद. ठीक. तर भ्रम, भ्रम धातू आहे, भ्रम धातू मधूनच श एक प्रत्यय जोडलाय,
पुढं जाऊन सफिक्स जोडलाय आणि तो भ्रंश शब्द बनलाय. भ्रंश म्हणजे अपभ्रंश, जसं आपण म्हणतो ह्या वाणीचा अपभ्रंश झाला म्हणजे चुकीची वाणी वापरली तसं. तर भ्रम होणं म्हणजे चुकीची स्मृती आपल्याला येते तसं. तर उच्चारण घेऊयात. क्रोधात भवति सम्मोहः, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. बुद्धिनाशात् प्रणश्यति. सगळे सोबत. क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. थोडेसे शब्द क्लिष्ट असल्यामुळं उच्चारण थोडंसं तसं जातं, नाहीतर श्लोक तर इझी आहे. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्, आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. आता हे तर सांगितले याच्याबद्दल की काम विषयांपासून नाशपर्यंत कसा प्राप्त होतो. आणि जर आपण बुद्धियुक्त असला, जर व्यक्ती मनुष्य बुद्धियुक्त असला तर राग द्वेष वियुक्तैहि, राग आणि द्वेष हे दोघी ऑपोजिट आहे. राग म्हणजे प्रेम करणे, द्वेष म्हणजे द्वेष करणे. वियुक्तै एक होतं बुद्धियुक्त म्हणजे बुद्धीपासून संलग्न, आणि वियुक्त म्हणजे ऑपोजिट अर्थ की बुद्धीपासून राग द्वेषांना सोडून, राग आणि द्वेषांना सोडून, राग आणि द्वेषांना वेगळं करून. राग आणि द्वेषापासून जेव्हा वियुक्त होतो, जेव्हा वेगळं होतो, विषयांमध्ये राग द्वेषांपासून वियुक्त होतो. इंद्रियही, इंद्रियांच्या द्वारे विषयांमध्ये राग द्वेषांपासून जेव्हा वेगळं होतो आणि आत्मामध्ये वश होतो, म्हणजे स्वतःच्या आत्मामध्ये स्थित राहतो. आत्मवश्यैर, जसं कोणीतरी दुसऱ्याला वशमध्ये आणतं तसं आपण स्वतःच्या आत्म्याला वशमध्ये आणायचं, स्वतःच्या इंद्रियांना वशमध्ये आणायचं. विधेय आत्मा, ज्याचा ध्येय एकच आहे, विधेय आत्मा ज्याचा ध्येय एकच आहे, आत्मतत्व प्राप्त करणे, परमतत्व प्राप्त करणे, असा व्यक्ती प्रसादम अधिगच्छति. असा व्यक्ती प्रसन्नताला प्राप्त होतो. अधिगच्छति म्हणजे प्राप्त होतो. तसं गच्छतीचा अर्थ आहे की जाणे, चलणे, पण अधि उपसर्ग लावलाय त्यामुळं, अधि उपसर्ग लावल्यामुळं गच्छतीचा अर्थ बदलला. तर प्रसादम अधिगच्छति, प्रसादम प्राप्त होतो, प्रसाद प्रसन्नता प्राप्त होते असं. इथं अजून एक धातू आहे चरण, इंद्रियैश्चरण, दुसऱ्या पादमध्ये विषयान इंद्रियैश्चरण. तर इंद्रियांच्या द्वारे विषयांना राग द्वेष पासून वेगळं करून तो इंद्रियांना चालवतो आणि स्वतःच्या आत्म्याला वशमध्ये ठेवतो आणि एक चित्त राहतो, एक फोकस, एक निष्ठ राहतो, आत्माबद्दल एक निष्ठ राहतो असं. विधेय आत्मा एकनिष्ठ आत्माबद्दल राहतो असं. तर राग द्वेष वियुक्त, राग आणि द्वेषाने वियुक्त. इथं तृतीय विभक्ती आहे. तृतीय म्हणजे करण म्हणजे साधन. राग द्वेष वेगळे आहेत त्याच्याद्वारे, इंद्रियांद्वारे असं. तर इथं विसर्ग होता वियुक्तैहि, विसर्ग होता, विसर्गला त पुढं असताना स झाला. राग द्वेष वियुक्तैहि, त पुढं असताना स झाला. विषयान इंद्रियैश्चरण, इथं पण विसर्ग होता, विषयान इंद्रियैहि, विषयान आणि इंद्रिय शब्द जोडलाय, न हलंत होता, इंद्रिय शब्द जोडला, विषयान इंद्रियै. विसर्ग होता, च पुढं असताना श झाला, तालव्य श म्हणजे शलगम वाला श. परत तिसऱ्या पादमध्ये आत्मवश्यैर, विसर्ग होता, विसर्गला र झाला, व पुढं असताना र झाला आणि वच्या वरती र चढला.
आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. म हलंत होता, अधिगच्छती पुढे जोडला, प्रसादम अधिगच्छती. पाद वेगळे वेगळे आहेत. राग द्वेष वियुक्तैस्तु पहिला पाद, विषयान इंद्रियैश्चरन् दुसरा पाद, आत्मवश्यैर विधेयात्मा तिसरा पाद, प्रसादम अधिगच्छती चौथा पाद. ठीक. हा, आत्मवश्यैर विधेयात्मा. अच्छा, दुसरं विषयान इंद्रियैश्चरन्, विषयान इंद्रियैश्चरन्. ठीक आहे, चरण फक्त वेगळं केलंय, विषयान इंद्रिय ही आपण तसंच म्हणू. चला, राग द्वेष वियुक्तैस्तु विमुक्त है, काही काही पुस्तकांमध्ये विमुक्त आहे. हा, तर विमुक्त आणि वियुक्त युक्ती आहे. हा, इसमें युक्ती. काही काही पुस्तकांमध्ये वियुक्त आहे, विमुक्त आहे. ते सेपरेट होणंच आहे, त्याचा मुक्त होणं आहे त्याच्यामध्ये. मुक्त होणं जास्त स्पष्ट कळतं आपल्याला, रागद्वेषापासून मुक्त होणं. वियुक्त लगेच कळत नाही आपल्याला. तर हे शंकराचार्यजींची पुस्तक, म्हणजे शंकराचार्यजींनी ज्या श्लोकाचं भाष्य केलंय त्यामध्ये त्यांनी वियुक्त शब्द वापरलाय. ठीक आहे, त्यामुळे त्याचा तसा अर्थ केलाय. चला, उच्चारण घेऊयात. राग द्वेष वियुक्तैस्तु, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्, विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा, आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. प्रसादम् अधिगच्छति. सगळे सोबत. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. पुढचा श्लोक. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठति. आता जेव्हा प्रसन्नता प्राप्त होती, तर प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर सप्तमी विभक्ती आहे. तर सप्तमीचे दोन अर्थ असतात, एक आधार आणि एक त्याच्या विषयानंतर किंवा त्या विषयामध्ये. तर प्रसन्नता प्राप्त झाल्यानंतर सर्व दुःखानाम, सगळ्या दुःखांचा, जे तीन दुःख सांगितले होते, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, तीन दुःख सांगितले. सर्व दुःखानाम, त्यांचा हानीही, त्यांचा नाश होतो. हानी म्हणजे नाश होतो. हा म्हणून त्याग अर्थाची धातू आहे. ओहाक त्यागे अशी धातू आहे. तर म्हणजे त्याग करणे. इथं आहे नाश होणे असं. हानिर अस्य उपजायते. अस्य, तर विषयांच्या जे काम वासनाचा जो हे आहे, आसक्ती आहे, त्याची हानी, त्याचा नाश होऊन जातो. हानिर अस्य उपजायते, उत्पन्न होतो. आणि प्रसन्न चेतसो ह्याशु, त्यानंतर तो प्रसन्न चेतस होऊन जातो. त्याच्या चित्तामध्ये सदैव प्रसन्नता असते. कोणत्या पण परिस्थितीमध्ये, दुःख असो, सुख असो, थंडी गरमी असो, कोणत्या पण परिस्थितीमध्ये तो प्रसन्न चेतस असतो. त्याच्या चित्तामध्ये सदैव प्रसन्नता. आणि काय होतं, ही आशु, ह्या आशु बुद्धी पर्यवतिष्ठती, त्याची बुद्धी चांगल्या प्रकारे अवस्थित होऊन जाते, स्थिर होऊन जाते. जसं तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, तसं बुद्धी पर्यवतिष्ठती, बुद्धी स्थित होऊन जाते, एक जागेवरती स्थिर होऊन जाते. तर इथं हानिही, हानिही शब्द आहे, विसर्ग होता, विसर्गला र झाला. ठीक आहे. अस्य पुढं, अ पुढं असताना र झाला आणि अ र सोबत जोडला. तर हानिर अस्य उपजायते. अस्य यकारचा य, यकारचा अ आणि उपजायतेचा उ मिळून ओकार झाला. हानिर अस्य उपजायते, तर ओकार, हानिर अस्योपजायते असं. ठीक आहे. आणि ही आणि आशु मध्ये ह्या आशु य झाला. इकार आणि अकार मध्ये ह्या आशु यकार झाला. ठीक. इथं पण बुद्धी पर्यवतिष्ठती, परिपूर्वक
अवतिष्ठती, तिष्ठती म्हणजे बसणं, पण परिपूर्वक अवतिष्ठती म्हणजे स्थिर होणं. ठीक आहे, सगळ्या बाजूनी स्थिर होणं. तर परीमध्ये इकार आणि अवचा अकार मिळून यकार झालं आणि र वरती चढलं, पर्यवतिष्ठती. ठीक, तिष्ठते, सॉरी, पर्यवतिष्ठते. तर प्रसादे सर्व दुःखानां पहिला पाद, हानिरस्योपजायते दुसरा पाद, प्रसन्न चेतसो ह्याशु, ह्याशु आशु म्हणजे लवकर, झटकन, पटकन. बुद्धी पर्यवतिष्ठते, आशुपर्यंत तिसरा पाद आणि बुद्धी पर्यवतिष्ठते चौथा पाद. ठीक, उच्चारण घेऊयात. प्रसादे सर्व दुःखानां, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धिः पर्यवतिष्ठते. सगळे सोबत. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नो चेतस्यो ह्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते. तर याच्यामध्ये आता काय सांगितलंय की कसं कसं बुद्धीचा नाश कसा कसा होतो. आधी काय सांगितलं, इंद्रिय कसे काम करतात, मग त्याला कसे प्रोटेक्ट करायचं. त्याच्या आधी काय सांगितलं की तुमच्या समोर परिस्थिती आल्यानंतर तुम्ही कसं वागायचं, परिस्थिती आल्यानंतर तुम्ही कसं वागायचं हे सांगितलं. मग इंद्रिय कसे काम करतात आणि इंद्रियांना कसं आपण सांभाळून ठेवायचं. त्याच्यानंतर काय सांगितलं, आता बुद्धीचा नाश कसा होतो ही एक एक स्टेप वाईज सांगितलंय. आणि नंतरचे जे 2 श्लोक येतं, पहिल्या 2 श्लोक मध्ये बुद्धीचा नाश कसा होतो हे सांगितलंय. दुसऱ्या 2 श्लोकांमध्ये हे सांगितलंय, आधी जे सांगितलेल्या गोष्टी होत्या तेच सांगितलंय, फक्त याच्यासोबत रिलेट करून सांगितलं. आता जे आपण समजणार त्याच्यासोबत रिलेट करून सांगितलं. तर ध्यायतो विषयान पुंस, विषयांचा चिंतन करून करून एकदम स्टेप बाय स्टेप आपण एक विषय समोर आहे, त्या विषयाचा चिंतन करून करून कंटिन्यू करून करून काय उत्पन्न होतं, काम उत्पन्न होतं. जरी तो विषय खूप तुम्हाला असं वाटत असेल की हा विषय खूपच चुकीचा आहे, हा विषय खूपच घाण आहे, हा घाणेरडा विषय आहे, हा चांगला विषय नाहीये, तरी त्या विषयाचा चिंतन करून करून तुमचं त्या विषयामध्ये काम उत्पन्न होतं, कामना उत्पन्न होते. उदाहरणासाठी, जर तुमचं मन तृप्त आहे, तुमच्या मनामध्ये तृप्ती आहे, तर तुम्ही एखादी गोष्ट पाहिली, बर्गर पाहिला भरलेला, पॅटी बाहेर निघतीये, सॉसेस बाहेर निघतायत, सगळं बाहेर निघतंय आणि ते भरलेला तुम्ही मन तृप्त असताना बर्गर पाहिला, तर तुम्हाला खायची इच्छा होईल का? नाही होणार, काऊन की तुमचं मन तिथं तृप्त आहे. पण त्या विषयाचं चिंतन करून करून ज्यावेळेस तुमचं मन तृप्त नाहीये, त्यावेळेस काय होणार, त्या गोष्टीचं तुम्हाला हीन भावना नाही येणार, त्या गोष्टीला तुम्हाला खायची इच्छा होणार, त्या गोष्टीला तुम्हाला अजून जास्त ग्रहण करायची इच्छा होणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये असं पण आहे की खूप निकृष्ट एकदम खालच्या पातळीच्या गोष्टी जर सांगायला गेलो, तर तुम्ही जर एखादी घाण गोष्ट म्हणजे शी किंवा संडास केलेली जागा आहे, तिथं तुम्हाला जायला आवडेल का? नाही. पण जर तुम्ही विचार केला कंटिन्युअस की ही चांगलं आहे, ही माझ्या शरीरासाठी चांगलं आहे, ही माझ्यासाठी चांगलं आहे, ही माझ्यासाठी चांगलं आहे, असं विचार करून 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 तुमच्यामध्ये कामना उत्पन्न होऊ शकते. असं टेस्ट पण केलेलं येतं आणि असं होतंही. विषयांचा विचार करून करून तुम्ही हीन पेक्षा हीन गोष्ट पण स्वतःच्या कामनामध्ये बदलू शकता. ठीक आहे. असंच होतं ज्यावेळेस आपण खूप जास्त कोणत्याही विषयाच्या विषयी विचार करतो, तेव्हा एखादी हीन गोष्ट पण असली, खूप चुकीची असली, तरी आपल्याला ती बरोबरच वाटते, तरी आपल्याला ती हासिल करायची वाटते. उदाहरणासाठी सांगतो,
तुमचं कोणाच्यावर तरी, आता कॉलेजच्या गोष्टी घेऊ आपण, कोणाच्यावर तरी प्रेम आहे, एक मुलाचं मुलीवर प्रेम आहे, त्याला समजतंय की ती मुलगी किंवा तो मुलगा जे पण आहे तो दुसरीकडे पण जातोय, तिला भाव देत नाहीये, इकडं जातोय तिकडं जातोय, सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय, तो सिगरेट पितोय, दारू पितोय, त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय. पण यांनी त्याच्याविषयी विचार करून करून डोक्यामध्ये काय आणलं, त्याच्या प्रती कामना उत्पन्न केली. आणि आता याला काय वाटतंय की मला फक्त तो पाहिजे, तो कसाही असो मला तो पाहिजे. किती आपल्या समोर उदाहरण आहेत, असतात उदाहरण. तो माणूस आपल्याला दिसतोय, आपल्याला असं समजतंय अरे तू पागल आहे क्या, तो काय माणूस आहे, त्याची काय ऐपत आहे, त्याची काय अवकात आहे, आणि तू कुठे आहे, तू काय आहे, तू कोण आहे. तरी तो विषयांच्या विषयी विचार करून 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 कामना उत्पन्न झाली. तिथं त्याच्याविषयी कामना उत्पन्न होती की मला हे पाहिजे. कामना म्हणजे मला हे पाहिजे, मला तो पाहिजेच, अशी कामना उत्पन्न. मग तो कसाही असो. त्याच्यामुळे सांगितलं की कसलाही विषय असला तरी जर आपण विचार केला त्याच्याविषयी तर तुम्हाला तो कामना उत्पन्न करणं. त्याच्यामुळे सांगितलं जातं की विचार, कोणत्या विचारांना महत्व द्यायचं आणि कोणत्या विचारांना महत्व नाही द्यायचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे की एक विचार तुमच्या मनामध्ये आला, आपण प्राणायाम करताना कॉन्शियस होतो विचारांच्या विषयी. एक विचार तुमच्या मनामध्ये कोणाच्या विषयी आला, तो विचार जर फ्लो मध्ये तसाच वाढत गेला तर तो नेगेटिव्ह असला तर नेगेटिव्ह वाढणार, पॉझिटिव्ह असला तर पॉझिटिव्ह वाढणार. तो समोरचा माणूस कसा आहे ते आपल्या डोक्यातून निघून जातं. होत ते बलात् हरत, ते बलात् करता येते, त्याला पकडून धरता येते, जबरदस्ती करता येते. नकोय, ब्रेक नाही करता येत. ज्याच्यासाठी प्राणायाम गरजेचं आहे. दीर्घ काळासाठी तुम्ही 2-2 तास प्राणायाम करा, अर्धा 1-1 तास प्राणायाम सुरुवात करा, अर्ध्या तासाच्या प्राणायामनी सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्हाला श्वास घ्यायची इच्छा होती पण तुम्ही श्वासाला धरताय, त्यावेळेस विचार यायची इच्छा असून पण तुम्ही विचाराला धरता येईल. प्राणायामचा महत्व आहे. मेडिटेशनचा महत्व आहे, पण मेडिटेशन मध्ये काय परत तेच विचार थांबवायचे. पण विचार थांबवण्यासाठी तुमच्या कॉन्शियस मध्ये नाही ना विचार येणं, कोणता विचार येणार हे तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आहे, हे तुमच्या कॉन्शियस मध्ये नाहीये. पण त्याला थांबवणं हे कॉन्शियस मध्ये. तर थांबवायचं कसं, सबकॉन्शियस मधून कॉन्शियसला थांबवायचं कसं, श्वासांच्या द्वारे थांबवायचं. जर तुम्ही श्वास थांबवले तर विचार थांबणार, श्वासाच्या गतीसोबत विचार चालणार. त्याच्यामुळे आपला अभ्यास श्वासांमध्ये होणं जास्त गरजेचं आहे. इथं ही गोष्ट सांगणार आहेत श्रीकृष्ण की तुम्ही कसं विचारांना कंट्रोल करायचं, की प्राणायाम करून करायचं सांगितलंय. पुढं प्राणायाम आणि योगचं महत्व सांगितलंय, श्वासांवर नियंत्रणचं महत्व सांगितलंय पुढं. ठीक आहे. तर कोणत्याही विषयाच्या विषयी तुम्ही विचार करताय तर ती कामना उत्पन्न होणार, हे समजून घ्या. हे समजणं का गरजेचं आहे, काल मी सांगितलं की समजलं तर तुम्ही त्याला थांबू शकता, समजलं तर तुम्ही त्याला टॅकल करू शकता की नाही हे विचारांचा विषय, हे आपल्या म्हणजे आपण याच्यामध्ये गुतायचं नाही. जरी ते वाहत गेले तरी आपण याच्यापासून अलिप्त राहायचं, लिप्त नाही राहायचं. हे आपल्याला जाणल्यानंतर होणार, जाणल्याशिवाय होणार नाही. तर काय होतंय, कामना उत्पन्न होती. मग ते सगळं श्वासांसोबतच कनेक्टेड आहे. हा, तर हे सगळं श्वासाचं खेळ आहे. त्याच्यामुळे प्राणायामचं महत्व आहे. पुढे सांगितलंय प्राणायामचं महत्व सांगितलंय. आता आपण एक एक स्टेप पुढे जातोय. मग संगस्तेषु उपजायते संगात सज्जायते कामः. आधी संघ तयार होतो, विचारांचा संघ तयार होतो. संघ तयार झाल्यानंतर कामना उत्पन्न होते आणि कामात क्रोधो विजायते. काम उत्पन्न झालं की क्रोध उत्पन्न होतो. आता त्या मुलाला मुलीला त्याच्याविषयी कामना उत्पन्न झाली, त्याच्याविषयी कोणीही काही बोललं तर याला काय येणार, राग येणार, क्रोध येणार. म्हणजे मराठीचा राग, क्रोध येणार याला. काऊन की कामना आहे.
आणि कामना म्हणजे मला तो पाहिजे अशी कामना आहे. मला तो पाहिजे ही कामना म्हणजे काय झालं? अहंकारचा पाठ झाला. बरोबर? अहंकारचा पाठ झाला. ही मी आहे असं आपण त्याला अचीव करण्याचा पाठीमागे जातोय. आता मी आहे असं आपण मनात धरलंय, अचीव बाहेर नाही केलेलं अजून, पण मनात तर धरलंय की हे माझा आहे. तर त्याच्यासोबत कोणी पण चांगलं वागलं आपल्याला लगेच राग येणार. म्हणजे त्याला कोणतरी दुसरं पटवायचा प्रयत्न केला तर आपल्याला लगेच राग येणार. त्याला दुसरं कोणतरी काहीतरी करायला लागलं तर आपल्याला लगेच राग येणार. ठीक आहे. तर इथं क्रोध कसा उत्पन्न होतो? कामनामधून. कोणाच्या पण विषयी, तुमची कामना जर कोणाच्या पण विषयी असली आणि त्याच्याविषयी कोणी पण काही पण म्हणलं तर तुम्हाला लगेच क्रोध येणार. क्रोधात भवती सम्मोह. मग क्रोध आल्यानंतर काय होतं? क्रोध उत्पन्न झाला तर सम्मोह, मोह उत्पन्न होतंय. आणि मोह मध्ये काय होतंय? मोहात स्मृती विभ्रम. म्हणजे तुमचं आता स्मृती जी आहे, ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या त्या माणसाच्या विषयी, त्या सगळ्या तुम्ही विसरून जाता. रागाच्या भरात तुम्ही त्या सगळ्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी विसरून जाता आणि मोह मध्ये पडून जाता. त्याच्या फक्त चांगल्याच गोष्टी दिसत आहेत. संमोहन मध्ये काय करतात? तुम्हाला हिप्नोटाइज करणार. तुम्ही जर लेडी आहात, तुम्हाला जेंट्स बनून जेंट्स सारखं वागायला लावू शकतात. आमच्या समोर ही गोष्ट केलेली आहे. हिप्नोटिझम मध्ये 5 माणसांना बोलवलं आणि माणसांना हिप्नोटाइज करून बायका बोलवलं. आता ते काय करतात? ते बाळाला घेऊन लोरी गातात, झोपी लावतात. ते एकदम पूर्णपणे फिमेल सारखं वागतात. माणसं हे आमच्या समोर स्टेजवर झालेलं आहे, आपलं सहकार सभागृहामध्ये. ठीक आहे. हिप्नोटिझमचा कार्यक्रम होता तिथं. तर असं एवढं संमोहामध्ये फसून माणूस होऊन जातो. आपल्याला असं वाटतं हे असं का वागतोय, पण हे कशामध्ये? संमोहनमध्ये, मोहमध्ये तो ग्रसित झालाय. अशा व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सांगितलंय पुढं. अशा व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सांगितलं. मोह मध्ये ग्रसित जो व्यक्ती आहे, स्मृती भ्रम होऊन जाते. त्याला समजत नाही, त्याची सगळे गोष्टी, जो त्याची आठवण होती, जे त्या माणसाच्या विषयी निगेटिव्ह होतं, जे काही गोष्टी होत्या, सगळे विसरून जातो. फक्त म्हणतो मला हेच पाहिजे बास. पोरं कसे करतात? खाली लोटांगण टाकून मला जायचंय आता, मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे. मग हे कसं आहे? कामना उत्पन्न झाली. कामनामधून आधी तो राग करतो, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. क्रोध उत्पन्न होतो. क्रोध मधून काय उत्पन्न होतं? मोह उत्पन्न होत आहे. नाही नाही, मला तेच पाहिजे, मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नको. मग ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो, मला ती पाहिजेच. मग तो विसरून जातो सगळ्या गोष्टी, बाकी सगळं विसरून जातो. मला तेच पाहिजे फक्त, मला दुसरं काहीच नकोय. तर असं तो त्याची स्मृती सगळी भ्रम मध्ये गुंतून जाते आणि तो विसरून जातो. भ्रम मध्ये गेल्यामुळं स्मृती सगळी विसरून जातो आणि त्या गोष्टीला सपोर्ट करण्यासाठी जे मेमरी आहेत त्याला पाहतो. काय करतो की यांनी, ह्या गोष्टीने मला काय काय फायदा आहे, या गोष्टीने मला काय काय गोष्टी भेटणार, मला याने काय काय फायदा होणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याला लक्षात येतात. नुकसान सगळं तो विसरून जातो. मग याला काय म्हणलंय? स्मृती भ्रम. याला म्हणलंय स्मृती भ्रम. सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि चुकीच्या गोष्टींवर त्याचं डायरेक्शन वळतं. तर डायरेक्शन दुसऱ्या चुकीच्या गोष्टीला गेलं तर बुद्धीचं काम आलं. नाही, पाठीमागे सांगितलंय पहा की व्यवसायात्मिका बुद्धी असली तरी समाधी प्राप्त नाही होणार. कशामुळं? जर ती बुद्धी लिप्त आहे कशामध्ये? भौतिक गोष्टींमध्ये. व्यावसायिक बुद्धी जरी असली, ती तुम्ही म्हणताय चांगल्या डायरेक्शनला गेलं तर काय वाईट आहे, पण पाठीमागं सांगितलं की चांगल्या डायरेक्शन मध्ये जरी गेला तरी तुला समाधी नाही भेटणार. काऊन की तू कुठं लिप्ते? संसार मध्येच लिप्ते. तू त्याच्या प्रती तर मोह उत्पन्न करतोय ना, तू त्याच्या प्रती तर हे करतोय ना, कर्मफल उत्पन्न करतोय ना, आणि त्याच्यामध्ये तर तू गुंततोय ना. मग स्वर्गसाठी जाणं काय चुकीचं आहे? तुम्ही जे म्हणताय त्या हिशोबाने मग स्वर्गसाठी पळणं काय चुकीचं आहे? इथं स्वर्गाचा विषयच नाही, इथं मोक्षासाठी तुम्हाला नेतायत.
तुम्हाला स्वर्गासाठी नाही नेत तिथं. ठीक आहे. तर स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. मग बुद्धीचा नाश झाला म्हणजे बुद्धी कोणत्या डायरेक्शन मध्ये गेली? आता स्मृती भ्रम झाली की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे समजत नाही. तो कुठे जातोय? तो कुठेही जातोय. मग तो कुठेही गेला तर बुद्धीचा काय होतोय? नाश होतोय. आणि बुद्धीचा नाश झाला तर प्रणश्यती म्हणजे तुझी चेतनाचा स्तर हा खाली पडला. मग तू परत त्या आत्मतत्वाला, बुद्धी स्थिर नाहीये तुझी आणि तू परत त्या आत्मतत्वाला पाहू शकणार नाही, आत्मतत्वाला साक्षात्कार नाही करू शकणार. ठीक आहे. तर पुढं त्याचाच विषय आहे की आपण समजलं मागं पण ही श्लोक सेम मागं पण आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्यात. वीत राग भय क्रोध सितधीर मुनिरुच्यते. मग इथंच राग द्वेष विमुक्त आहेत तू, म्हणजे राग द्वेष हे आपल्याला सोडायचंय. विषयान इंद्रियश्चरण, इंद्रियांच्या विषयाच्या द्वारे जे राग आणि द्वेष उत्पन्न झालंय, ह्या विषयां मागे जे विषय झाले यांनी ह्या सगळ्या गोष्टींनी जो राग आणि द्वेष उत्पन्न झालाय ह्या सगळ्याला सोडून मुक्त आत्म वश्य म्हणजे आत्मपासून त्याला वशीकरण करायचं. आत्मानी इंद्रियांना वशीकरण करायचं, आत्मामध्ये वळून घ्यायचं. जसं कूर्मोंग आणि सर्वश आहे तसं आत्मामध्ये वळून घ्यायचं. आणि वळून घेतल्याने विधेय आत्मा, आत्मामध्ये वळून घेतल्याने प्रसादम अधिगच्छति. प्रसादम म्हणजे आनंदला प्राप्त होणार. ही पाठीमागं पण गोष्ट सांगितलेली आहे. सेम गोष्ट आहे पण याला याच्यासोबत कनेक्ट केलंय. कशासोबत? इंद्रियांच्या विषयांसोबत कनेक्ट केलंय. ठीक आहे. बुद्धिनाश कसा होतो, प्रणश्यती कसं होतं हे सगळं सांगितलं. मग याच्यासोबत कनेक्ट करून परत ती गोष्ट सांगितली रिपीट की तू आत्मामध्ये स्थित होऊन आत्मामध्ये इंद्रियांना वडून घे आणि वडून घेतल्यानंतर तुझा प्रसादामध्ये गच्छती. म्हणजे प्रसादम म्हणजे काय आहे? आनंद आहे. मी काल पण सांगितलं की आनंदचा विपरीत नाहीये. आनंद हा सतचित आनंद हा एक आहे. याच्या ड्युअलिटी नाहीये. इथं दोन गोष्टी नाहीयेत. जसं सुखला दुःख आहे, सर्दीला गरमी आहे, पापला पुण्य आहे, तसं आनंदला उलट नाहीये. तो सगळ्याच्या परे आहे. तर असं प्रसादामध्ये गच्छती, तुला आनंद प्राप्त होणार. आणि त्या आनंद प्राप्त झाल्याने काय होणार? सर्व दुःख सुखानाम दुखानाम, सर्व दुखानाम हाने, म्हणजे तो सगळ्या दुःखांना त्या आनंदामुळं वडून घेणार. पुढच्या श्लोकमध्ये 65व्या श्लोकमध्ये. ठीक आहे. तर तो काय करणार? त्याला हरण करून घेणार, सगळ्या दुःखांचा हरण करून घेणार. कसा हरण करणार? आता तुम्हाला आनंद झालाय. ठीक आहे. तुम्हाला आनंदाची प्राप्ती झाली, तुम्हाला परम आनंदाचा चा अनुभव झालाय. तर तुम्ही बर्गर पिझ्झा साठी जाता का? नाही. मग तुम्ही साधे भोगांसाठी जाता का? इंद्रियांच्या भोगांसाठी जाता का? नाही. मग एकदा आत्मामध्ये स्थित झाला माणूस, परमानंदचा ज्याला अनुभव झाला, तो ह्या सगळ्या गोष्टींना आपोआप हरून घेतो. दुःखापासून हे हरून जातो. म्हणजे दुःखांचा सगळ्यांचं हरण होऊन जातं इथं. ठीक आहे. कसं हरण होऊन जातं? की आपण आनंदाला प्राप्त केलं. आता कोणत्याही प्रकारचं सुख किंवा दुःख, फक्त दुःख सांगितलंय पण सुख पण दुःख पण सगळं हरण होऊन जातं आणि तो आनंद मध्ये स्थित राहतो. प्रसन्न चेतसो ह्याशो, मग तो कायमच प्रसन्न राहतो, कायमच आनंदमय राहतो. ठीक आहे. आणि त्याची लगेच असा माणूस जो कायमच आनंदी राहतो, असा माणूस लगेच त्याची बुद्धी स्थिर होऊन जाते. मग मेन याच्यामध्ये सगळ्यामध्ये 40 श्लोकांमध्ये आपल्याला काय समजलं? काय व्हायचंय? एक तर आपल्याला सिक्वेन्स समजला कशाने काय होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला काय होतं? आत्मामध्ये स्थित होणं गरजेचं आहे. इंद्रियांना आत्मामध्ये वळून घेणं गरजेचं आहे. आत्म्याच्या आनंदाला अनुभव करणं गरजेचं आहे. जवळ तुम्ही आत्म्याच्या आनंदाला अनुभव नाही करणार तवर तुम्ही इंद्रियांचा आनंद, इंद्रियांच्या सुखाच्या पाठीमागे पळणार. ठीक आहे. इंद्रियांचं सुख आहे, इंद्रियांचा आनंद नाही, इंद्रियांचं सुख आहे आणि आत्माचं आनंद आहे. आता याच्या पाठीमागे तुम्हाला एक थोडंसं अजून तत्वज्ञान मध्ये आपण डीप मध्ये जाऊ.
थोडं शॉर्ट मध्ये घेऊ. एक गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट त्याच्या स्वभावासोबत कनेक्ट झाली तर त्याला आनंद होणार. ठीक आहे. थोडक्यात हा एक एलिमेंट आहे लोखंड. याला आपण गरम केलं, एकदम उकळलं आणि याच्यासोबत लोखंड मिक्स केलं तर हा काय होणार? आनंदी होणार आणि वाढणार. बरोबर. यांनी अक्युमुलेट केलं दुसऱ्या लोखंडाला आणि आनंदी होऊन वाढणार. पण याच्यामध्ये जर दुसरा एलिमेंट टाकला, लाकडं विकडं टाकले तर तो काय होणार? त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येणार, त्याच्यामध्ये कन्फ्युजन येणार की हे तर वेगळंच काहीतरी एलिमेंट आहे. मग तो त्याच्यासोबत मिक्स होईल का? नाही होणार. तसंच जे आपले 10 इंद्रिय आहेत यांचे जे जे विषय आहेत त्या विषयात त्यांना भेटले तर त्यांना काय होतं? आनंद होतो. त्यांच्यासाठी तो आनंद आहे. इंद्रियांसाठी इंद्रियांचा आनंद काय आहे? त्यांचे विषय तो आनंद आहे त्यांच्यासाठी. पण आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. आपण इंद्रिय नाहीये, आपण आत्मा आहोत. आपण आत्मा असल्यामुळं आपण आपल्यामध्ये स्थित होऊ शकतो. आत्म्यासारखी दुसरी गोष्ट काय आहे? काहीच नाही. परमात्मा आहे. आत्म्यासारखी दुसरी गोष्ट कोणती आहे मला सांगा? आत्म्यासारखी दुसरी गोष्ट एक परमात्मा आहे. आत्म्यासारखी दुसरी गोष्ट आत्माच आहे. मग आपण कशामध्ये राहू शकतो? कोणत्या स्वभावाला एक्सेप्ट करून आपण जाऊ शकतो? जसं ज्यावेळेस डोळ्यांचा निर्माण झाला त्यावेळेस रोशनी जी दृष्टी आहे ती पडली आणि कॉन्शियसनेस मध्ये पडल्यानंतर त्याने डोळ्याचा निर्माण झाला. आता ज्यावेळेस चांगले चांगले दृश्य ह्या डोळ्याने आतापर्यंत पाहिले, कोणत्या डोळ्यांना कोणती गोष्ट चांगली वाटते आपण नाही सांगू शकत. माझ्या डोळ्यांना एक दृश्य चांगलं वाटतंय, तुमच्या डोळ्यांना एक दृश्य चांगलं वाटतंय. कशामुळं? तुम्ही अनुभव करून, तुम्ही त्याचा विचार करून करून कामना त्याच्याविषयी उत्पन्न केली त्याच्यामुळं. तर तुमच्या डोळ्यांना काय कोणतं सुखपूर्वक आहे, कोणता आनंद आहे? तो दृश्य आनंदपूर्वक आहे. माझ्या डोळ्यांना हा दृश्य आहे. तसं आत्म्याचे विषय आहे का? आत्म्याच्या विषयी एक मात्र आहे की फक्त तो आत्मामध्येच स्थित होऊन आनंदी राहू शकतो. त्याच्यासाठी दुसरा कोणताही उपाय तिथं नाही. सगळ्या इंद्रियांचा आपले आपले विषय आहेत, त्या विषयांचं ग्रहण केल्यानंतर त्यांना सुख प्राप्त होणार हे मान्य आहे. पण आपला खरा अस्तित्व आत्मा असल्यामुळे आपण आत्मामध्ये स्थित होऊन आनंदी राहणं हे आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. जवळ संसारमध्ये आहोत तवर त्या इंद्रियांना जे पाहिजे, जेवढ्या मात्रामध्ये पाहिजे ते देणं गरजेचं आहे. पण त्यांनी कसं कसं काय काय गोष्टी घडतात हे जाणणं पण गरजेचं आहे. आणि हे जाणल्यानंतरच आपण याच्यातून बाहेर निघू शकतो. ठीक आहे. समजलं? तर एक शॉर्ट मध्ये की ज्या गोष्टीचा जो विषय आहे त्याला ती गोष्ट भेटली तो खुशी होणार. तुम्हाला माझा स्वभाव आवडला, मला तुमचा स्वभाव आवडला, आपण एकमेकासोबत एकदम मस्त राहणार, चांगले राहणार. एखाद्याचा स्वभाव तुमच्या स्वभावासोबत मिक्स नाही झाला तर तुम्ही त्याच्यासोबत खुश राहणार नाही. अंडरस्टँडिंग झाली, दोघांचे परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली तर दोघं खुश राहणार. नाही झाली तर दुःखी. त्याच्यामुळं महत्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना जाणून आत्मामध्ये स्थित होऊन आनंदच्या पाठीमागं जाणं. माझा आनंद काय आहे याच्या पाठीमागं जाणं. इंद्रियांचा आनंद तर भेटत राहणार, येणार जाणार, चेंज होणार, बदलणार. आत्मा बदलणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. बस. आणि समोरचा पण आत्मा आहे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. समोरचा पण आत्मा आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आपण त्याला हे पहा, समोरच्या माणसाला त्रास देऊन तुम्ही आनंदी होणार असं कधी होणार नाही. का? की तिथं द्वंद्व आहे. ठीक आहे. तिथं द्वंद्व आहे. जिथं द्वंद्व आहे तिथं मग काय आहे? प्रकृती आहे. तिथं मग तुम्ही आत्मासाठी नाही करत आहे, तुम्ही इंद्रियांसाठी करताय.
जमतच नाहीये ज्यांच्यासोबत, ज्यांच्या सोबत आपलं अजिबात जमत नाहीये, ठीक आहे, ज्यांच्या सोबत आपण कितीही सांगितलं तरी ते समजत नाहीयेत आणि आपल्या गोष्टीला ते समजून घेत नाहीयेत, त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं, ठीक आहे. आपलं त्यांच्यापाशी काम अडलेलं आहे, त्याच्यासाठी आपण स्वतःची जबाबदारी घ्यायला पाहिजे. इथं तेच सांगितलंय की तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करणार त्या गोष्टीमध्ये काम उत्पन्न होणार. तुम्हाला कशाची गरज आहे, ठीक आहे, तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे तो जर समोरचा माणूस पूर्ण करून देतोय तर तो तुमच्यासाठी चांगला झाला, जर नाही करून देते तर तो तुमच्यासाठी वाईट झाला. मग हे काय आहे, द्वंद्व आहे ना, हे द्वंद्व आहे. याच्या तर पलीकडे जायचंय आपल्याला, सुखाच्या दुखाच्या पलीकडे जायचंय आपल्याला. मग ह्या सगळ्या गोष्टी काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता अर्जुनाला का कन्व्हिन्स केलं मग आपल्या आचार्यांना आणि सगळ्यांना मारण्यासाठी, भाऊबंधांना मारण्यासाठी कन्व्हिन्स केलं ना. मग त्यांच्यापाशी काम होतं, अर्जुनाचं युधिष्ठिराचं त्यांच्यापाशी काम होतं. काय काम होतं की भाऊ तू आम्हाला 5 गाव तरी दे. काम होतं, त्यांनी केलं काम नाही केलं. मग नियमानुसार नीतीनुसार त्यांनी काय डिसाईड केलं की युद्ध करावं, केलं युद्ध. जे नियमानुसार नीतीनुसार त्यांना भेटायचं होतं ते भेटलं. पण ह्या सगळ्या गोष्टी समजून पण तो मोहमध्ये गेला, त्याला राग झाला, त्याला द्वेष झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळं तो नंतर पण एवढी भगवद्गीता ऐकून पण स्वर्गासाठीच पळत होता, मोक्षासाठी नाही पळाला. मुक्ती भेटली का नाही. मग एवढं सगळं ऐकून काय फायदा झाला, काहीच फायदा नाही झाला. मग आपण करायचं काय, आत्मन्यव आत्मना तुष्ट, जो आत्मापासून आत्मामध्येच संतुष्ट आहे त्याला मग त्याच्यापाशी काय काम आहे, त्याला मग त्याच्यापाशी काय काम आहे. तो फक्त त्याच्या धर्माचं पालन करणार, मी माझ्या धर्माचं पालन करणार, मी माझं जे निहित कर्म आहे ते मी करणार. तुला मला द्यायचंय नको देऊ, नाही द्यायचं नको देऊ, द्यायचंय दे, नाही द्यायचं नको देऊ, मला काय फरक पडणार आहे त्यांनी, नाही पडणार फरक. तुझ्याकडे माझं काम आहे, मी तुझ्याकडे येतोय, तुला द्यायचंय दे, नाही द्यायचं नको देऊ, संपली गोष्ट. मी माझं काम करत राहणार. जर असा विचार केला तर तुम्हाला त्रास होणार नाही. तिथं तुम्हाला थोडंसं अजून ह्या गोष्टींना थोडासा मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जाऊन विचार करावा लागेल. जवळ तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये आत्मन्यव आत्मना तुष्ट होणार नाही, अजून तुम्ही आत्माला जाणलंय का, आत्मा काय आहे, मी काय आहे, नेमकं मी माझा स्वभाव काय आहे, नेमकं मी स्वतःमध्ये संतुष्ट राहणं म्हणजे काय आहे, हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला बाकी सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटेल. पहिली गोष्ट आहे ना की विषयांना चिंतन करताना संग पैदा होतो, म्हणजे आपली जी आसक्ती पैदा होते तीच सोडलं तर बाकीचे तत्व तर पैदाच नाही होणार. आसक्ती सोडणं सगळ्यात महत्वाचं आहे. रसवर्जन, रसांना सोडणं. विषयांपासून तर आपण दूर हटू शकतो, त्या माणसाला तुम्ही वेगळं बघू शकता, पण तुमचं अटॅचमेंट त्या माणसाच्या कामासोबत आहे, त्या कामासोबत अटॅचमेंटला सोडून द्यायचं की हा ठीक आहे, काम होत असेल तर ठीक आहे, नाही होत असेल तर पुढचं पुढं बघू. हा विचार करावा लागतो. काय होतं, तुम्हाला खूप खूप जास्त वेळेस असं हा प्रकार येणार आहे डोक्यामध्ये की तुम्ही विचार करताना तुम्हाला दोन्ही गोष्टी समोर ठेवाव्या लागतात, की त्यांनी जर ऐकलं तरी मला चालेल आणि त्यांनी जर नाही ऐकलं तरी चालेल. जर तुम्ही हेच डोक्यात ठेवलंय कायम की ऐकलंच पाहिजे तर तुम्हाला पण असं होतं ना, आपण कधी आपला पॉइंट सांगताना तो समोरचा इतका विलंबन असतो की नाही त्याचंच खरं, की आपण काय सांगतो ते ऐकत होतो त्याचंच त्याला खरं. मग त्याला तिथं बोलायचं की ठीक आहे बाबा तू काय बोललो आपण त्याला, म्हणजे आपण त्याला चिडचिड केली का आपण त्याला असं म्हणलो.
लेट घ्या आपण म्हणतो तुम्ही मला पॉईंट का माहिती पण तुझं पण वाईट वाटतं का नंतर याला आपण थोडं म्हणजे रागाने बोलतो का आपण उगाच नाही, रागाने बोलायचंच नाहीये ना तिथं. मग पण शांत बोलतो तरी वाटतं ना. नाही, आणि मग मी ते तुमच्या वागणुका असल्यावर मग ते तुम्हाला स्वभाव बदलावा लागणार आहे आणि स्वभाव असाच बदलणार आहे. स्वतःवरती चिंतन करू. ह्याच प्रकारे स्वभाव बदलणार आहे की समोरच्या माणसाला ज्यावेळेस आपण काही पण बोलतोय, काही पण सांगतोय, तर तो आपल्या हिशोबाने वागणार नाही. हे तसंच आहे. तर हे धरूनच चालायचं की त्याची वेगळी इंडिव्हिज्युअलिटी आहे, त्याचा वेगळा दृष्टिकोन आहे, त्याचं वेगळं परसेप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला परसेप्शनची एक गोष्ट आहे जी दृष्टिकोनचा विषय श्रीकृष्णाने याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात घेतलाय, पण एका अध्यायामध्ये आहे की दृष्टिकोनचा कसा फरक पडतो. ठीक आहे, तर दृष्टिकोन सगळ्या जीवांचा समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि सगळ्या जीवांचा दृष्टिकोन समजून आपल्याला जे नित्सर वाटतं, जे रितसर वाटतं, जे नियमप्रमाणे वाटतं ते आपण करायचं असतं. आता ही मी असा मोबाईल तुम्हाला दाखवतोय, तर तुम्हाला जसा मोबाईल दिसतोय मला वेगळ्या पद्धतीने तो मोबाईल दिसतोय, बरोबर. आता मी तुमच्या सोबत येऊन भांडत राहिलो की मला तर याच्यामध्ये माझा चेहरा दिसतोय, याच्यात घड्याळ दिसतंय, हे दिसतंय, आणि तुम्ही म्हणता नाही नाही मला तर कॅमेरा दिसतायत, मला तर हे ऍपलचा साईन दिसतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतायत, तर आपण कितीही भांडलो तरी कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं? मग ज्यावेळेस आपला दृष्टिकोन मोठा होतो त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात की जो ज्याच्या ठिकाणी, तो त्याच्या ठिकाणी, त्याच्या मानसिकतेच्या अनुसार तो ज्या गोष्टी म्हणतोय, तुझ्या जागेवर तू बरोबर आहे, तुला वेळानुसार समजून जाईल. मी तो वेळ द्यायला तुला तयार आहे, मला इथं काहीही तुझ्याकडून अपेक्षा नाही. मग मला विचलित होईल का? मग मला राग येईल का? क्रोध येईल का? आणि रिग्रेट पण व्हायचं कारण नाही. एन्झायटी, रिग्रेट ह्या सगळ्या गोष्टी पुढे सोडले जाते. ठीक आहे, एक एक गोष्ट आपण इथं सोडू. आजच्या याच्यात आपण काय समजलं की विषयाचं चिंतन केल्याने काम उत्पन्न होतं, संघ उत्पन्न होतो, विषयांचा संघ उत्पन्न होतो, संघ उत्पन्न झाल्यानंतर काम उत्पन्न होतं, काम उत्पन्न झाल्यानंतर क्रोध, क्रोध उत्पन्न झाल्यानंतर स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रम झाल्यानंतर बुद्धिनाश, बुद्धिनाश झाल्यानंतर आपला पतन होतो. मग याच्यातून वाचण्यासाठी काय करायचं? आत्मामध्ये संतुष्ट राहायचं, आत्मामध्ये स्थित राहायचं आणि जो आनंद आहे त्याला अनुभव करायचा. त्याला अनुभव केल्यानंतर काय होणार? सगळ्या दुःखांचं निवारण होणार, सगळे दुःख हरले जाणार. कधी हरले जाणार? ज्यावेळेस आपण आपल्या आनंदामध्ये स्थित राहणार. तुम्ही जर स्वतः आनंदी आहात तर तुम्हाला बाकीच्या बाहेरच्या सगळ्या दुनियाचं काहीही दुःख त्रास देणार नाही, काऊन की तुम्ही स्वतःमध्ये स्थित व्हायचं आधी शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढं स्थित व्हायचं कसं ते पण आपण 3-4 अध्यायामध्ये शिकू. शांतीपाठ घेऊयात. कंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून देह शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.